नमस्कार सर्वांना. आपण आज आलो आहोत बारामती येथील कटपळ या गावी. श्री क्षेत्र जानाई मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला भव्य अशी मंदिराची कमान नजरेस पडते. कमानीतून आत प्रवेश करताच मंदिरातील देवीची सुंदर अशी मूर्ती बघताच मन प्रसन्न होते. मंदिर परिसरात खूप छान असे छोटेसे दत्त मंदिर बघायला मिळते. जानाई मातेचे मंदिर तसे खूप जुने पुरातन आहे. हेमाडपंथी बांधकामात बांधलेले आहे. मंदिर आजही सुस्थितीत बघायला मिळते. असे म्हटले जाते की जानाई माता ही नवसाला पावणारी देवी आहे. एखाद्या व्यक्तीने जर देवीला नवस केला तर तो नवस पूर्णच होतो अशी आख्यायिका आहे जानाई मातेबद्दल. जानाई देवीच्या तीर्थक्षेत्राला शासनाच्या तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त झालेला आहे. गावात दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला कटपळ जानाई देवीचा मोठा उत्सव भरतो. खूप भक्तगण देवीच्या यात्रेला उपस्थित असतात. जानाई देवीची पूजा व आरती सकाळी आणि संध्याकाळी नित्यनेमाने रोज घेतली जाते. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर येतात. आपले लक्ष हे शिखरावरती जाते. शिखर हे खूप छान रेखीव कामामध्ये केलेले आहे. तसेच मंदिराच्या थोडे पुढे आल्यावरती गणपती मंदिर बघायला मिळते. गणपतीची मूर्ती खूप आकर्षक आहे. गणपती दर्शन घेऊन आपण थोडे पुढे बाहेर गेल्यावरती सोनी मराठी चॅनेलचे शूट चालू होते. कटपळ गावातील लोखंडे वस्ती येथील पूजाताई कुंभार यांची कीर्तन सेवेसाठी सोनी मराठी चॅनलवरती निवड झाली आहे. तेव्हा शूट चालू होते. काही क्षण आम्ही अनुभवला व त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी बोलून खूप छान वाटले. सोनी मराठी चॅनलचे डायरेक्टर SD दमानिया साहेब यांनी आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.